पायी चालण्याचे 37 फायदे. नंबर 1. चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. नंबर 2. रक्तदाब कमी होण्यास मदत होते. नंबर 3. वेगाने चालल्यास हृदय आणि श्वसनक्रियेत फायदा होतो. जर तुम्हाला चिंता किंवा डिप्रेशन असेल तर चालण्याचा आणखी फायदा होतो. नंबर 4. हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण 50% पेक्षा कमी होते. नंबर 5. कंबर, मांड्या व पायाचे स्नायू मजबूत होतात. नंबर 6. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नंबर 7. दररोज 30 मिनिटे चालल्याने सरासरी आयुष्य 3 वर्षांनी वाढते आणि दीर्घायुष्य वाढते. नंबर 8. आठवड्यातून 2 तास चालल्याने ब्रेनस्ट्रोक शक्यता 30% कमी होते. नंबर 9. रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. नंबर 10. रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29% कमी होतो. नंबर 11. दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36% कमी असते. नंबर 12. रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो. नंबर 13. सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. नंबर 14. हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. नंबर 15. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. नंबर 16. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. नंबर 17. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडापणा दूर होण्यास मदत होते. नंबर 18. चालण्यामुळे झोपही चांगली लागते. नंबर 19. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नंबर 20. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम प्रकार उत्तम. नंबर 21. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते. नंबर 22. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. नंबर 23. दररोज 1 तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय. नंबर 24. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते. मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात. नंबर 25. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते. नंबर 26. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण 50% पेक्षा कमी असते. नंबर 27. नियमित चालल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. नंबर 28. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. नंबर 29. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. नंबर 30. हाडाची मजबूतीही चालण्यामुळे वाढते. नंबर 31. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. नंबर 32. मोतीबिंदूची शक्यता कमी होते. नंबर 33. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो. नंबर 34. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. नंबर 35. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते. नंबर 36. दररोज 30 मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य 3 वर्षांनी वाढते. नंबर 37. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, हे होते पायी चालण्याचे 37 फायदे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओचे असेच नवनवीन अपडेट पाहत राहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.